आता फक्त शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. स्टॉप रायटिंग. कमळे, पेपर दे. सर प्लीज 2 मिनिटं. कमळे, वेळ झालेला आहे. पेपर दे मला. सर तुम्ही तिचा पेपर घ्या, तोवर माझा शेवटचा प्रश्न होतोय. प्रोफेसर कोण आहे? तू का मी आहे? तू आता मला शिकवणार का मी काय करायचं ते? सर अहो असं काय करताय? नियम सगळ्यांना सारखेच आहेत ना हो. अहो ती तिथं कॉपी करते. तुम्ही बघून मी न बघितल्यासारखं करायलाय. 2 मिनिटं प्लीज. सर हे घ्या माझा पेपर. कुठे तिच्यासोबत आर्ग्युमेंट करताय? इट्स ओके. कमळे, काय झालं? सगळा पेपर लिहून झाला ना हो? होय अगं, पेपर भराभरा लिहून हात दुखायला लागला बघ. हिंगे, मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे बघ. म्हणजे पेपर लिहित असताना आणि का बिनधास्त कॉप्या करत लिहित होती ग, आणि तरी ते सर तिला काय बोलत नव्हतं. कमळे, तुला काय माहित नाही वय? ते सर बी सगळं त्या कडू आजीचंच ऐकत्यात. काय तर करायला पाहिजे बघ. चल. काय ग, मला परीक्षेला बसता येऊ नये म्हणून तू त्या चोराला पाठवलंस. गावछाप, तू पोलीस फोर्स का नाही जॉईन करत? अगं केवढा लवकर सगळं किती छान गेस करतेस. हुशार आहे बाई. हो, मीच पाठवलेलं त्याला. आणि आज तुझं नशीब चांगलं होतं म्हणून 1 तास तरी पेपर लिहू शकले, पण उद्या 1 मिनिट पण नाही लिहू शकणार. असं होय, ठीक आहे. मग जसं आज तो बिनधास्त कॉप्या करून लिहित होतीस की नाही, तसं उद्या 1 मिनिट जरी तुला कॉपी करायला मिळाली तर तू बघ. ए गावछाप, माझ्या मध्ये मध्ये करू नकोस. तुझा स्वतःचा विचार कर. तू तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. कळतंय का तुला? हा बघ, 500 रुपयाचा बॉन्ड पेपर आहे. याच्यावर लिहिलंय काही केल्यास तू टॉप करू शकणार नाही, आणि मी करू पण नाही देणार काही केल्यास. बघून घे. आता मी टॉप करतो का नाही हे तुला कळलंच. परत तुझा यो अहंकार असाच फाडून टाकणार हे नक्की. आणि मला ते कुठल्या बॉन्ड पेपरवर लिहून द्यायची गरज नाही. चल निघे. हॅलो ऋषी, अजून कसा आला नाहीस? कुठे आहेस तू? येतोय, निघालोय, पोचतो. हे बघ, लवकर घरी परत ये. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय. आलो. निघे. झाला ना वय चॅप्टर? निघे. झाला बाई उद्याच्या पेपरचा अभ्यास. आता नुसतं रिव्हिजन केलं का झालं? वय कमळे, ते सगळं ठीक आहे. तू अभ्यास करून बी रेडी आहेस. खरं ती कडू आजी तिची ती माकडींनात, त्या काय करतील त्याचा काय बी भरोसा नाही. अगं त्यांच्यामुळे तुझं नुकसान व्हायला नको. आता काय करू शकतोय आपण? जाऊ दे, तू नको त्यांच्याकडे लक्ष दे. तुझ्या अभ्यासात लक्ष घाल.
कुणाच्या पाचा लगीन लागायला लागले? चल बघू. अरे हे काय चाललंय? यांना कळत नाही का? यांना आपल्याला अभ्यास करून द्यायचाच नाहीये का? मूर्ख कुठले. नाहीतर काय नुसतं मूर्खपणा लावलाय. पावट आहेत का हे? एकतर इथे मी परीक्षेचा अभ्यास करते आणि हे का उगाच त्रास देत आहेत? कमळे, अगं ही तर त्या माकडीनीचीच मित्र आहेत. तिनंच त्यासनी पाठवलं असणार. ती तुला सुखानं काही जगूच द्यायची नाही बघ. वाव कमळी, आता तू अभ्यास करच. कसा करशील? गुड जॉब गाईज, गुड जॉब. कीप इट अप. हे बघा, हे असंच चालू राहिलं पाहिजे. रात्रभर त्या दोघींना झोप पण नाही आली पाहिजे. अभ्यास तर दूरची गोष्ट आहे. हो हो, डोंट वरी. आता या गोंगाड्यात अभ्यास कसा करायचा? का एखाद्याला त्रास द्यायचा म्हणत एवढ्या खालच्या तराला जाशील असं वाटलं नव्हतं. तुला मला त्रास द्यायचा, खरं त्या नादात तू बाकीच्या पोरींचं किती नुकसान करायलास हे तुला कळणं झालं. कमळे, काय करायचं आता? कमळी, अशा याच्यामध्ये आपला अभ्यास कसा होणार आहे? फोन दे. हां, हॅलो बंड्या, एक काम कर, हॉस्टेलच्या मागच्या बाजूने ये. गाईज, पळा तिथून, पळा, लवकर पळा. अरे पोलीस आले, पळ. अरे थांब. पोलीस कसे काय आले? अभ्यास करणाऱ्या पोरींना त्रास देताय काय? चल. वा कमळी, काय मस्त आयडिया केलीस ग. हो ना, चिंताच मिटल्या आता तर. कमळे, अगं कशी सांड पळून गेली की नाही? थँक्यू कमळी. अगं मला नका थँक्यू म्हणू. थँक्यू म्हणायचंय तर उद्या बंड्याला म्हणा. त्याला मी फोन करून सांगितलं, लगेच आला हॉस्टेलच्या मागणं आणि स्पीकरवर पोलिसांचा सायरन लावला. जावा, चला अभ्यासाला बसूया. चल.